पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या प्रयत्नांना यश, नागरिकांना दिलासा देणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम सुरू। पाठपुराव्याच्या बळावर नवापुरात उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोड अखेर मार्गी। नवापूर शहराच्या एकूणच विकासाला गती देण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी विविध विकास कामांचा वेग वाढवला असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडच्या कामास आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली। शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था व त्यातून नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अनेकांनी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरत माणिकराव गावित यांच्याकडे वारंवार तक्रारी मांडल्या होत्या। त्याची दखल घेत शहराच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने भरत गावित यांनी ठाम भूमिका घेत नगराध्यक्ष जयवंत जाधव यांना आवश्यक मार्गदर्शन केले। त्यानंतर नगराध्यक्षांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला। नगराध्यक्षपदी निवड झाल्यापासून जयवंत जाधव शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत। विशेषतः देवलफडी परिसरातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था व उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते। मात्र आता सर्व्हिस रोडच्या कामाला सुरुवात झाल्याने त्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्या सक्रिय पुढाकारामुळे अनेक वर्षापासून रखडलेले विकास प्रश्न मार्गी लागत असून या महत्त्वपूर्ण विकास कामाचे नवापूरकरांकडून स्वागत होत आहे। या प्रकल्पामुळे केवळ वाहतूक सुरळीत होणार नाही तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे। भविष्यात शहरातील इतर रखडलेले रस्ते आणि सार्वजनिक सुविधा सुधारण्याची सुरुवात ठरेल अशी नागरिकांची आशा आहे। नगरपालिकेचे प्रयत्न नागरिकांच्या विश्वासाला बळ देणारे असून या विकासांमुळे नवापूर शहराची प्रतिमा अधिक उज्ज्वल होईल असा संपूर्ण परिसराला आनंद होत आहे। नमस्कार। नवापूर शहरातील नॅशनल हायवे क्रमांक 6 याचं काम चालू आहे। काम संथ गतीने चालू असल्यामुळे उड्डाणपुलाच्या खाली आजूबाजूला ज्या साईड पट्ट्या आहेत, साईड रस्ता आहे, तो रस्ता पूर्ण न झाल्यामुळे आजूबाजूच्या लगतच्या वस्तीमध्ये पूर्ण धूळ व अपघाताचे प्रमाण खूप वाढलेले आहे। म्हणून तिथल्या लोकांच्या आदरणीय भरतभाऊ गावित यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी खूप तक्रारी केल्या होत्या। त्या तक्रारीचं समस्या ऐकून मला आदरणीय भरतभाऊंनी सूचना केली की नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत आणि व संबंधित मक्तेदार आहे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर आजूबाजूच्या रस्त्यांचं काम करण्यास तू योग्य ते लक्ष घाल आणि चालू कर। त्यानुसार मी दिनांक 5 जानेवारी रोजी संबंधित डिपार्टमेंटचे पत्रव्यवहार करून सोबत पत्र आपल्याला दाखवित आहे। संबंधित डिपार्टमेंटचे पत्रव्यवहार करून त्यांनी लगेचच त्या पत्राची दखल घेऊन आज रोजी संबंधित रस्त्याचं काम चालू केलं आहे। येत्या 2 दिवसामध्ये कोठडा ते वाकीपाड्यापर्यंत नवापूर शहरातून जो नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग जात आहे त्याचं काम पूर्ण करून आजूबाजूच्या रहिवाशांची जी गैरसोय होते ती लवकरात लवकर आम्ही सोडविण्याचं काम हाती घेतलं आहे आणि ते येत्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला कामकाज दिसेल। सोबत आपण जागेवर जाऊन आज व्हिडिओ किंवा फोटो काढून पूर्ण गावासाठी आम्हाला जे आश्वासन दिले ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करण्याचं वचन मी व आमचे उपनगराध्यक्ष, आमचे मोठे बंधू नरेंद्रभाऊ नागराळे आणि आमची पूर्ण टीम लवकरच पूर्णत्वास करू। जय हिंद, जय भारत।